इंटिग्रल ऑफ टाईप. आता इंटिग्रेशन मध्ये काय असतं माहितीये का, कधी कधी ज्यावेळी एक्सप्रेशन किंवा इंटिग्रँड डिफिकल्ट टू इंटिग्रेट असतो, त्यावेळी आपल्याला काही काही इंटिग्रल वेगवेगळे टाईप वापरून किंवा वेगवेगळे ऑपरेशन वापरून सॉल्व्ह करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला असं दिसत असेल इंटिग्रल ऑफ टाईप चायनीज ब्रश, इंटिग्रल ऑफ टाईप कसा असा दिसत असेल, इंटिग्रेशन ऑफ ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. देर इज नो क्वेश्चन रूल. तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन रूल तर नाही इंटिग्रेशन साठी. मग आता तुम्हाला याला सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल ना, कारण डिनॉमिनेटरला पण साइन एक्स आणि कॉस एक्स मध्ये इक्वेशन आहे, न्यूमरेटरला पण इक्वेशन आहे, ठीक आहे ना. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला साइन एक्स कॉस एक्सचे एक्सप्रेशन्स आहेत, बरोबर. नाही जमणार, तसं नाही जमणार. टू, मग हे स्टँडर्ड आहे ना. मग इंटिग्रल ऑफ टाईप असा दिसत असेल तर आपल्याला काय ऑपरेशन करायचंय, मग पुढं कसं आपल्याला प्रोसीड करायचं, कसं सॉल्व्ह करायचं ते आपण पाहणार आहे. सेकंड काय, की जर तुम्हाला इंटिग्रल ऑफ टाईप ए ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस बी अपॉन सी ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस डी डी एक्स असं एक्सप्रेशन दिसत असेल, तर या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला जे इंटिग्रेशन घ्यायचंय ते कसं घ्यायचंय, ते इंटिग्रेशन करत असताना तुम्हाला न्यूमरेटरला एक्सप्रेस करायचंय. न्यूमरेटर इज इक्वल्स टू लॅमडा टाइम्स डिनॉमिनेटर प्लस म्यू टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, किंवा हे म्हणण्यापेक्षा न्यूमरेटर इज इक्वल्स टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे ना. कसं एक्सप्रेस करणार न्यूमरेटरला, दिस इज व्हॉट वी एक्सप्रेस. तुम्हाला कळेल हळूहळू. एक्झाम्पल घेतलं, एक्सप्रेस द न्यूमरेटर ऍज ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी इन सॉरी ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग अशा क्वेश्चन मध्ये आपण काय करणार, न्यूमरेटरला कसं चेंज करणार, ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, बरोबर ना. मग असं करत असताना काय होणार माहितीये, तुम्ही म्हणाल मग ए आणि बी काय, तर मी म्हणाल दे आर कॉन्स्टंट. तुम्ही म्हणाल की ए आणि बी कसे मिळतील आपल्याला, बाय सॉल्विंग द इक्वेशन, ठीक आहे ना. बाय युझिंग सम कंडिशन वी कॅन गेट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. कळतंय. सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काही पण येऊ शकतं, तुम्ही तिथून ए आणि बी ची व्हॅल्यू मिळवाल. तर असं केल्यानंतर मग तुम्ही इंटिग्रेशन काढू शकता, देन यू कॅन फाइंड आउट द इंटिग्रेशन. मग अशा टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये किंवा अशा टाईपच्या इंटिग्रल मध्ये तुम्ही काय सबस्टिट्यूट करणार किंवा काय एक्सप्रेस करणार, न्यूमरेटरला एक्सप्रेस करणार ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर सॉरी ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. समजलं का. न्यूमरेटर इज इक्वल्स टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर एक्सप्रेस करायचं, इंटिग्रेशन आपोआप सॉल्व्ह होईल. पाहायचंय तुम्हाला. आणि याचा डायरेक्ट आन्सर तुम्ही कसं लिहू शकता, याचा डायरेक्ट आन्सर पण मी तुम्हाला सांगतो. ए इंटू एक्स प्लस बी लॉग मॉड सी साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. दिस सी एंड दिस सी इज नॉट सेम. इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी, लेट अस कॉल दॅट इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी एज C1. हे त्याचं डायरेक्ट आन्सर. ए आणि बी काढा, डायरेक्ट आन्सर सांगा. आणि ह्याचं डायरेक्ट आन्सर इंटिग्रल ऑफ दिस टाईप, ह्याचं डायरेक्ट आन्सर तुम्ही म्हणाल ए इंटू एक्स प्लस बी इंटू लॉग ऑफ सी ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस डी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C1. कळतंय का. ठीक आहे. आता एक क्वेश्चन पाहू म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल. हा जो क्वेश्चन आहे याला सॉल्व्ह करण्याचे दोन वेज आहेत, ठीक आहे ना. पण ह्याला आपण ह्या टाईपने पण, आता ज्या टाईपने सॉल्व्ह केला त्याला त्या टाईपने पण सॉल्व्ह करू शकतो, बट आन्सर आपल्याला हेच मिळेल असं नाही. वाय आन्सर हेच मिळेल असं नाही. कारण काय होतं माहितीये का, ज्यावेळी आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन शिकत असतो किंवा इनडेफिनाइट इंटिग्रेशन कोणत्याही फंक्शनचं काढत असतो, त्यावेळी तुम्हाला त्या इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी मुळे
तुम्हाला तेच आन्सर मिळेल असं नाही. पण ज्यावेळी तुम्ही लिमिट्स पुट कराल, म्हणजे ज्यावेळी डेफिनाइट इंटिग्रेशन तुम्ही लर्न कराल, त्यावेळी तुम्हाला काय कळेल, की तुमच्याकडे एक्सप्रेशन कोणतं येऊ, आन्सर तर ऍट द एंड सेम येणार आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशनचं आन्सर हे एक फंक्शन असतं आणि डेफिनाइट इंटिग्रेशनचं आन्सर एक व्हॅल्यू असते. कळतंय का? मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. दोन्ही वेने सॉल्व्ह करू. त्यांनी ज्या वेने सांगितलंय त्या पण आणि ह्या पण वेने. येस. असं इंटिग्रल ऑफ टाइप आहे. पहिला तर ऍज युजल वे काय म्हणायचं, लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वन अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वन डी एक्स. बरोबर ना? आता ज्यावेळी मी ह्या एक्सप्रेशन कडे पाहतो, तुमची ऑब्झर्वेशन स्किल खूप जबरदस्त असली पाहिजे. ज्यावेळी मी पाहिलं ह्या एक्सप्रेशन कडे, देर इज नो क्वेश्चन रूल. मग मला काहीतरी करावं लागेल. मग काहीतरी करण्यापेक्षा माझ्या डोक्यात असा विचार आला, की अरे खाली ई रेस टू पॉवर एक्स मायनस वन आहे, तर वरती पण मायनस वन आणण्याचा प्रयत्न करू. सो मग मला काय करावं लागेल, मायनस वन प्लस वन ची अरेंजमेंट करावी लागेल. सो दिस विल गिव्ह मी, त्याच्यामुळे मला काय मिळेल, ई रेस टू दी पॉवर एक्स, इथं मायनस वन टाकलं तर इथं प्लस टू लिहावं लागेल ना, अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वन डी एक्स. आणि आता फॉर माय सिम्प्लिफिकेशन और फॉर अवर सिम्प्लिसिटी आपण काय करतोय, या दोघांना डिनॉमिनेटर सेपरेटली देतोय. वी आर गिव्हिंग डिनॉमिनेटर सेपरेटली. सो दिस विल बी ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वन अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वन प्लस टू अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वन डी एक्स. कळतंय का? आता हा तर वन बनला, बरोबर. आणि हा काय, टू अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वन डी एक्स. बरोबर. आता तुम्ही काय कराल, सेपरेट इंटिग्रल द्या. समजते ना सगळ्यांना, सेपरेट इंटिग्रल द्या. दॅट इज वन डी एक्स, इंटिग्रल ऑफ वन डी एक्स प्लस इंटिग्रल ऑफ टू अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वन डी एक्स. कळतंय? आता हे पहा, ह्याचं इंटिग्रेशन तर एक्स असतं, डीएक्सचं इंटिग्रेशन एक्स. बट इथं काय करावं लागेल पहा, इथं सबस्टिट्यूशनने जावं लागेल. समजा मी कन्सिडर करतो ई रेस टू दी पॉवर एक्स ला टी मानलं, समजा लेटस पुट ई रेस टू दी पॉवर एक्स एस टी. तर ई रेस टू दी पॉवर एक्स डीएक्स तुमचा डीटी असला पाहिजे. पण ऍक्च्युली यू डोंट हॅव दॅट डीटी. यू डोंट हॅव ई रेस टू दी पॉवर एक्स ऑन द न्यूमरेटर. मग त्याच्यासाठी ह्या ई रेस टू दी पॉवर एक्स ला ना, मला वन अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? वन अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स. ठीक आहे. सॉरी, ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स. आणि मग आता हे असं दिसेल, टू अपॉन वन अपॉन ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स मायनस वन. आणि असं केल्याने पहा काय होते, व्यवस्थित लक्ष. इंटिग्रल ऑफ डीएक्स प्लस डीएक्स आहे प्लस टू ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन वन मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स डीएक्स. बनतंय का हे असं? कळतंय सगळ्यांना? आता ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स ला टी म्हणू शकतो का मी? येस. लेट अस से e raised to the power minus x as t. Hence, e raised to the power minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to the power minus x into minus 1 dx is equals to dt. बरोबर. आता e raised to the power minus x इथं आहे, पण मायनस साइन नाहीये. मग मी म्हणू शकतो की e raised to the power minus x dx is equals to minus dt. कळतंय का? आता हेच इंटिग्रेशन आता असं दिसेल तुम्हाला, इंटिग्रल ऑफ dx बरोबर प्लस टू इंटू मायनस dt. कारण ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स डीएक्स ला काय म्हटलंय आपण? मायनस dt म्हणलंय, बरोबर ना? आणि खाली काय, वन मायनस टी. वन मायनस टी ना.
आता हा हा मायनस साईन, हे मायनस साईन बाहेर येईल, बरोबर. मग हे मायनस साईन समजा बाहेर आलं तर इंटिग्रल ऑफ dx -2 टाइम्स इंटिग्रल ऑफ dt अपॉन 1 मायनस टी. खाली लिनियर फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेता, सॉरी, त्याचं इंटिग्रेशन काढत असताना काय येईल ते आन्सर? लॉग ऑफ दॅट. ठीक आहे, म्हणजे हे ह्याचं तर इंटिग्रेशन एक्स बनेल, पण ह्याचं इंटिग्रेशन 2 लॉग मॉड 1 मायनस टी, बट डिव्हाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज -1. कळतंय का? हे कळालं सगळ्यांना, इथं विसरायचं नाहीये. अँड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट. सी नाउ रिमेंबर व्हॉट इज युअर टी. e raised to the power minus x. So final answer will be x plus 2 log 2 log mod 1 minus e raised to the power minus x plus. कळालं का? समजतंय का सगळ्यांना? ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चनला आपण इंटिग्रल ऑफ टाइपने पण सॉल्व्ह करू शकतो. मला हेच सांगायचं तुम्हाला. याच क्वेश्चनला करून दाखवतो तुम्हाला. हा जो क्वेश्चन आहे ना, त्याला इंटिग्रल ऑफ टाइप हा कोणता? ए ई रेस टू द पॉवर एक्स प्लस बी अपॉन सी ई रेस टू द पॉवर प्लस डी, असं जर इंटिग्रल तुम्हाला दिसलं, इंटिग्रेशनच्या आतमध्ये इंटिग्रँड या फॉर्म मध्ये दिसला, तर तुम्ही स्टँडर्ड म्हणजे तुमच्या न्यूमरेटरला काय एक्सप्रेस करणार? एक्सप्रेस युअर न्यूमरेटर ऍज ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. सो दिस विल बी evaluated I is equals to integral of e raised to the power x प्लस 1 अपॉन e रेश टू पॉवर -1 dx, असं तुमचं इंटिग्रल आहे, बरोबर. आता तुम्ही काय म्हणणार, इथे तुम्हाला ABCD सगळं दिसतंय ना, पण तो स्मॉल ए स्मॉल बी आहे, कळतंय ना, त्यालाच कॅपिटल ए नका म्हणून. मग तुम्ही काय करता, एक्सप्रेस युअर न्यूमरेटर ऍज ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, बरोबर. आता न्यूमरेटर काय रे तुमचा? कम्पेअरिंग, आपण कम्पेअर करून काय करत असतो, ए आणि बी च्या व्हॅल्यू काढत असतो. न्यूमरेटर काय तुमचा? ई रेस टू द पॉवर एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू ए इंटू डिनॉमिनेटर काय आहे तुमचा? ई रेस टू पॉवर ई रेस टू द पॉवर एक्स -1 प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज वॉट? ई रेस टू पॉवर एक्स, बरोबर. आता याला असं लिहू शकतो का, ई रेस टू द पॉवर एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू ए ई रेस टू द पॉवर एक्स मायनस ए plus b e raised to the power x. So from this, can I write 1 into e raised to the power x plus 1 is equals to a plus b into e raised to the power x minus a, बरोबर. ऑन कम्पेअरिंग और कम्पेअर केल्यानंतर, comparing, by comparing or on comparing, we are getting a plus b is equals to 1. e raised to the power x चा कोएफिशिएंट या e raised to the power x चा कोएफिशिएंट, a is equals to -1, बरोबर ना. माइनस ए इज इक्वल्स टू 1 means a is equals to -1. Putting a is equals to -1 in that equation, we will get -1 plus b is equals to 1. So b is equals to 2. कळालं का? आता तुम्ही तुमच्या न्यूमरेटरला कधी कसं लिहिणार सांगा बरं. न्यूमरेटरला कसं लिहिणार आता तुम्ही? e रेस टू दी पॉवर एक्स प्लस 1 ला कसं लिहिणार तुम्ही? a इंटू म्हणजे -1 इंटू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर इज व्हॉट? e रेस टू दी पॉवर एक्स -1 प्लस b इंटू b काय आहे? 2 b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटरला सध्या असं म्हणू का, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स -1 असं म्हणू का? आता हे पहा, मग आता तुम्हाला काय करायचंय, हे काम केल्यानंतर इंटिग्रल मध्ये गोष्टी टाकायचंय. मग तुमचं आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ काय बनेल सांग? आता ह्या न्यूमरेटरला तुम्ही कसं लिहिलंय? असं -1 इंटू ई रेस टू द पॉवर एक्स -1 प्लस 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ e raised to the power x -1 अपॉन. हे कळतंय का तुम्हाला? हे काम का करायचंय? एवढं लेंदी प्रोसेस का करायचंय? बिकॉज देर इज नो क्वेश्चन रूल फॉर इंटिग्रेशन. सो वी शॅल डिव्हाइड अवर न्यूमरेटर. डिव्हाइड म्हणजे काय?
डिवाइड म्हणजे इट इज नॉट म्हणजे प्रोसेस नाही. आपण आपल्या न्यूमरेटरला असं तोडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना? सो दॅट इट विल बी इंटिग्रेबल, इझिली इंटिग्रेबल. आता काय होईल पहा, आय इज इक्वल्स टू काय बनेल, डिनॉमिनेटर जर सेपरेटली दिलं, हे काम करावं लागतं न्यूमरेटरला, असंच एक्सप्रेस करावं लागतं, ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. असं केल्याने पुढे काय होईल पहा, -1 into e raised to the power x minus 1 upon e raised to the power x minus 1 plus 2 into d by dx of e raised to the power x minus 1 upon e raised to the power x minus 1 dx पूर्ण ह्याला dx. ठीक आहे. सो दिस विल बी इंटिग्रल ऑफ, मायनस साइन तुम्ही बाहेर देऊ शकता, सो मायनस इंटिग्रल ऑफ 1 1 dx किंवा dx डायरेक्टली म्हणू शकता तुम्ही, प्लस 2 times integral of d by dx of e raised to the power x minus 1 e raised to the power x minus 1 dx. खाली फंक्शन दिसते, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह दिसते, म्हणजे त्याचा आन्सर लॉग ऑफ दॅट थिंग ओनली. बरोबर. मग आता त्याला पुन्हा खाली त्याचं डेरिव्हेटिव्ह नका लिहित बसू, दॅट इज द स्टँडर्ड प्रॉपर्टी. म्हणजे दिस विल बी मायनस एक्स, दिस विल बी प्लस 2 लॉग mod of e raised to the power x minus 1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आता इथून काय आन्सर मिळालेलं आपल्याला? नाही, वेगळं मिळालेलं. इकडं पण वेगळं आहे. आन्सर वेगळं येऊ शकतं. यू कॅन रिमॉडिफाय. तर रिमॉडिफाय कसं करू शकता तुम्ही? कॉमन वगैरे नाही. तुम्ही ज्यावेळी डेफिनाइट इंटिग्रल पाहाल ना, मी ह्याच्या अगोदर पण बोललो होतो की आन्सर सेमच येईल असं नाहीये, बिकॉज दॅट इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी ऑल्सो अफेक्ट्स. पण ज्यावेळी तुम्ही डेफिनाइट इंटिग्रल पाहाल ना, त्यावेळी तुम्हाला कळेल की अरे हे आन्सर वेगवेगळे जरी असले तरी लिमिट्स जर आपण पुट केले तर आपल्याला सेम व्हॅल्यू मिळते. दिस इज द फंक्शन. व्हॅल्यू इज समथिंग डिफरंट. Value is obtained if value is obtained if you are putting the upper limit and lower limit and upper limit in integration. पण हे तर indefinite integration आहे, म्हणजे याचे तर काही लिमिट्सच नाहीये. कळत आहे ना? आता तुम्हाला कळेल हळूहळू, पण आन्सर सेमच येईल असं काही नाही. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 12th प्रॉब्लेम. Again there are two ways to solve this problem. आन्सर सेमच येईल असं काही नाही. तर मग इंटिग्रल काय आहे तुमचा? इंटिग्रल आहे 1 अपॉन 1 मायनस tan x dx. बरोबर ना? आता तुम्हाला असं दिसल्यावर तुम्हाला असं वाटलं की tan x ला sin x अपॉन cos x लिहा आणि मग ते सगळं कन्वर्जन करा. बरोबर ना? तुम्ही काय करणार आता इथे? tan x ला 1 sin x अपॉन cos x लिहिणार. sin x अपॉन cos x. एलसीएम घेणार. सो दिस विल बी cos x अपॉन cos x minus sin x into dx. बरोबर. आता हे पुन्हा इंटिग्रल ऑफ टाइप a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x दिसतंय का? नसेल दिसत तुम्हाला तरी मी सांगतो. 0 sin x प्लस 1 cos x अपॉन मायनस sin x प्लस 1 मायनस 1 sin x प्लस 1 cos x. आहे ना इंटिग्रल ऑफ टाइप दॅट. मग तुम्ही काय करणार? न्यूमरेटरला a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर असं एक्सप्रेस करणार. बरोबर. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे ना? लॉग वाली प्रॉपर्टी तिथं पण येणार. बरोबर. म्हणून तर आपण b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर करतोय. आणि दुसरा वे याला सॉल्व्ह करण्याचा काय माहितीये का? की तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला व्यवस्थित पहा. खाली फॉर्म्युला बनवण्याचा ट्राय करा. हम्म.
1/√2 ने डिवाइड मल्टिप्लाय जर केलं किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1/√2 ने जर डिवाइड केलं तर आता हे असं बनेल cos x अपॉन √2 आणि हे cos x मायनस sin x अपॉन √2 बरोबर dx. फॅन लावा बरं इतकं गरम होतं जास्त आज. लाईट गेली का मागचा तरी लाव पुढचा स्लो लाव थोडा पुढचा हळू करा हळू कर स्लो करा इंटिग्रल असं दिसेल तुम्हाला समजतंय ना सगळ्यांना काय चाललंय ते आता पहा हे काय होईल हा जो √2 आहे हा बाहेर येईल पण हा √2 ह्या दोघांसोबत जाईल सो दिस विल बी 1 अपॉन √2 इंटिग्रल ऑफ cos x अपॉन 1 अपॉन √2 cos x मायनस 1 अपॉन √2 sin x dx बरोबर का आता 1 अपॉन √2 ला आपण cos पाय साइन सॉरी cos पाय बाय 4 साइन पाय बाय 4 पण टाकू शकतो बरोबर ना आता तुम्ही काय करणार 1 अपॉन √2 इंटू इंटिग्रेशन ऑफ cos x तर वर आहेच तसाच आणि खाली काय याला असं लिहा cos पाय बाय 4 इंटू cos x मायनस साइन पाय बाय 4 इंटू साइन एक्स तर cos a प्लस b चा फॉर्म्युला बनलाय का खाली cos a प्लस b इज इक्वल्स टू cos a cos b मायनस साइन a साइन b बरोबर ना मग दिस विल बी 1/√2 इंटिग्रल फ्रॉम इंटिग्रल ऑफ cos x अपॉन cos पाय बाय 4 प्लस x dx अरे आता तर पुन्हा अवघड झाली गोष्ट म्हणजे आपण खूप कॉम्प्लिकेटेड वेने सॉल्व्ह करतोय आता सध्या आपल्याला पाय बाय 4 प्लस एक्स ला टी म्हणावं लागेल बिकॉज दिस इज कॉम्प्लिकेटेड ना मग पाय बाय 4 प्लस एक्स ला समजा आपण टी पुट केलं पाय बाय 4 प्लस एक्स ला आपण समजा टी पुट केलं तर डीएक्स आपला डीटी बनेल बरोबर का सो दिस विल बी आणि एक्स काय बनेल इथून एक्स बनेल टी मायनस पाय बाय 4 आणि लेंदी प्रॉब्लेम म्हणून जाईल बरोबर पण ज्या वेने चाललोय दॅट इज राईट आणि आपल्याला असा थॉट देता पण आला पाहिजे कळतंय का सो दिस विल बी 1/√2 इंटिग्रल ऑफ आता एक्स ला काय पुट केलंय सांगा पाय बाय 4 प्लस एक्स ला टी पुट केलंय तर एक्स काय बनलाय टी मायनस पाय बाय 4 तर मला इथे लिहावं लागेल कॉस टी मायनस पाय बाय 4 आणि खाली काय लिहावं लागेल कॉस आणि dx काय बनलं आपलं dt म्हणजे आपण इंटिग्रेशनचं व्हेरिएबल आता चेंज केलंय आणि असंच का केलं मी कारण डिनॉमिनेटरला मोठी गोष्ट बनत होती आता ती गोष्ट न्यूमरेटरला बनवण्याचा ट्राय करेल आणि डिनॉमिनेटर त्याला उडवून टाकेल आता पहा काय होतंय ते 4 स्टेप नेहमी ना पुढचा विचार करा 1/√2 आयुष्यात पण आणि इथं पण मॅथ्स मध्ये पण इंटिग्रल ऑफ कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला हा कॉस टी कॉस पाय बाय 4 प्लस साइन टी साइन पाय बाय 4 अपॉन कॉस टी आणि dt हे समजून घ्या तो. ठीक आहे तर दिस विल बी आता हे पहा 1/√2 यांच्या दोघांमधून 1/√2 जर कॉमन घेतला कारण cos पाय बाय 4 sin पाय बाय 4 1/√2 असतो आतमध्ये काय राहते cos टी प्लस sin टी डिनॉमिनेटरला काय cos टी dt
आता हा 1/√2 बाहेर गेला तर हा 1/√2 इंटू 1/√2 1/2 बनेल. खूप स्लो स्लो चाललोय, प्रत्येक स्टेप समजून सांगतोय, तुमचं लक्ष असलं पाहिजे फक्त. इंटिग्रल ऑफ कॉस टी, आता डिनॉमिनेटर सेपरेट द्या, कॉस टी अपॉन कॉस टी प्लस साइन टी अपॉन कॉस टी. पहा बरं आता किती सिंपल बनलंय. अँड डी टी हा काय बनेल 1/2 इंटिग्रल ऑफ 1 प्लस tan टी इंटू डी टी. ठीक आहे ना. आता तुम्हाला 1चं इंटिग्रेशन माहितीये, tan x चं पण इंटिग्रेशन माहितीये. हे पहा 1/2 इंटू इंटिग्रल ऑफ डी टी प्लस इंटिग्रल ऑफ tan टी डी टी. इंटिग्रल ऑफ डी टी इज टी and integral of tan t is log sec t plus integration constant c. कळतंय का? And hence the final answer will be, फायनल आन्सर पहा काय येते 1/2. आता t कशाला म्हणलंय आपण? π/4 प्लस x ला. 1/2 इन ब्रॅकेट π/4 प्लस x प्लस लॉग ऑफ sec π/4 प्लस x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. आता मग ह्या 1/2 ला आतमध्ये पाठवा. ते काम तुम्हीच करा आता. इथपर्यंत तर कळालंय. नाही असंच काय, ठीक आहे. समजतंय? व्यवस्थित पहा प्रॉब्लेम. आता दुसरा वे टू सॉल्व द सेम प्रॉब्लेम. Is this looking like a sin x plus b integral of type a sin x plus b cos x upon c sin x plus d cos x असा दिसतोय ना. मग त्यावेळी स्टँडर्ड मेथड इज express your numerator is equals to a into denominator plus b into derivative of denominator. तर ती प्रोसेस वापरायची. So I is equals to integral of 1 upon 1 plus tan x dx. So this will be 1 upon 1 minus sin x upon cos x dx. So this will be integral of cos x upon cos x minus sin x dx. So express your numerator cos x as numerator is equals to a into denominator plus b into derivative of denominator, and then we should proceed. So this dash indicates derivative. Huh? Yes. Cos x is equals to, numerator is cos x, or let us use another color. Cos x is your numerator. A into denominator is what? Cos x minus sin x plus b into derivative of derivative of cos x is minus sin x and derivative of sin x is cos x. So how we can get the values of x and a and b? How can we get those values? कशा मिळतील आपल्याला? बाय कम्पेअरिंग और इक्वेटिंग. बरोबर ना. मग त्याला काय करा, कम्पेअर करण्यासाठी व्यवस्थित सॉल्व्ह तर करा. This will be cos x is equals to a cos x minus a sin x minus b sin x minus b cos x. So cos x वाल्या टर्म एक सोबत, so a minus b, इथे पहा a minus b cos x minus a plus b sin x. बरोबर ना. पण हा जो cos x आहे ना या साईडला, दॅट इज ऍक्च्युअली 1 cos x प्लस 0 sin x. असं लिहू शकतो का ह्याला? अँड बाय कम्पेअरिंग वी शुड से, काय म्हणायला पाहिजे आपण? a मायनस b इज इक्वल्स टू 1 अँड a प्लस b इज इक्वल्स टू 0. कळतंय का सगळ्यांना?
सॉल्व these two equations simultaneously and get the value. आता इथं जर तुम्ही पुट केला तर तुम्हाला a इज इक्वल्स टू मायनस बी मिळेल, बरोबर ना? मग हा a इज इक्वल्स टू मायनस बी पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केला किंवा असं सॉल्व्ह करा, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. ऍड करा तर 2a इज इक्वल्स टू 1. ए काय बनेल 1/2. मग बी पण काय असायला पाहिजे, बी मायनस 1/2. काढून पहा येईल तुम्हाला. ए 1/2 आहे, मग बी काय असला पाहिजे मायनस ऑफ मायनस 1/2, सो दॅट इट विल बी 1. आता तुम्ही न्युमरेटरला तसं एक्सप्रेस केलंय, मग हेच इंटिग्रल, हे जे इथे इंटिग्रल दिसतंय हे तुम्हाला आता असं दिसेल, इंटिग्रल ऑफ ए इंटू ए इंटू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर काय आहे तुमचा, कॉस एक्स मायनस साइन एक्स. ए ची व्हॅल्यू मिळाली ना हाफ, बी ची व्हॅल्यू काय मिळाली मायनस हाफ. मग तुमचा कॉस एक्स आता असा दिसेल, हाफ इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स मायनस हाफ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. बरोबर. अपॉन अपॉन मध्ये काय कॉस एक्स मायनस साइन एक्स dx. So this will be 1/2 integral of dx minus 1/2 integral of d by dx of cos x minus sin x upon cos x minus sin x dx. Integral of dx is 1/2. Sorry, integral of dx is x, so 1/2 into x minus 1/2 into log of mod of cos x minus sin x प्लस. आणि मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर पण सांगितलं, डायरेक्ट आन्सर कसं येतं, एक्स, ए काय तुमचा 1/2 एक्स प्लस बी इंटू लॉग ऑफ, मग प्लस बी म्हणजे काय मायनस 1/2 लॉग ऑफ ऍट मसाला वॉट एव्हर देअर इन द डिनॉमिनेटर. समजतंय का? So this is the final answer. One can take 1/2 common. This will be 1/2 in bracket x minus log of mod cos x minus sin x plus integration constant c. बरोबर का? Okay. This is the method of integration, first method of integration. Substitution through आपण पाहतोय, but we are using that property integral of खाली काय दिसतंय, खाली फंक्शन दिसतंय, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह, मग त्याचं डायरेक्ट आन्सर लॉग ऑफ दॅट. बरोबर. द नेक्स्ट सम स्पेशल इंटिग्रल्स पाहू आता आपण, की ह्याच्यातला एखादा प्रॉब्लेम घ्यायचा आहे, अजून एखादा अशा टाईपचा. मला असं वाटतं काही गरज नाहीये, कारण इथं पण तुम्हाला सेम तेच करायचंय. इथं तर तुम्हाला ना फॅक्टरायझेशन फॉर्म्युला हा घेतलेला का रे प्रॉब्लेम मागच्या वेळी, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आय थिंक लास्ट प्रॉब्लेम ऑफ द प्रिव्हियस लेक्चर. हे पण सोपं आहे, हे पण सोपं आहे, हे पण सोपं आहे. इथं पण काय करायचंय, न्युमरेटरला ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर एक्सप्रेस करायचं. इथं पण तेच, इथं पण तेच. इथे काय करायचंय तुम्हाला, विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे, हे पण कॉस रेस टू दी पॉवर 8x. आता तुम्ही तुम्ही काय करणार, याचं इंटिग्रेशन जर काढायचं तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साइन. मग तो आणण्याचा प्रयत्न करा, ते आणण्याचा प्रयत्न करा. नाहीतर एक काम करा, कॉटेक्स म्हणजे हा समजा कॉस रेस टू दी पॉवर 8x आहे, आणि हा कॉटेक्सला कॉस एक्स अपॉन साइन एक्स तुम्ही लिहू शकता. ठीक आहे ना. आता तुमच्याकडे काय ऑप्शन आहे, कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहिला तर एक काम आपण करू शकतो, कॉटेक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेक बनवण्यासाठी खाली साइन असला पाहिजे.
ओके. थोडा विचार करा इथं. काय करावं लागेल ते. cos रेस टू द पॉवर 8x इंटू कॉट एक्स dx. जास्त अवघड नाही, सिंपलच आहे. अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये आपण एकतर cos रेस टू द पॉवर 9 बनेल आणि खाली साइन बनेल. तो प्रॉब्लेम. त्याचं डेरिव्हेटिव्ह तिथं बनायला पाहिजे होतं. काम करायचं. हा जो cos रेस टू द पॉवर 8x आहे आणि हा cos x अपॉन sin x. सॉरी. हा. cos रेस टू द पॉवर 9 बनेल. मग मी याला असं जर केलं तर cos रेस टू द पॉवर 7x इंटू 1 अपॉन sec x. हा cos स्क्वेअर x अपॉन sin x. असं काही केलं तर ओके. त्याला असं करू cos रेस टू द पॉवर 2x ची पॉवर 4. चला, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. अवघड नाही प्रॉब्लेम, बट त्याच्यासाठी तुम्हाला ए प्लस बी ची पॉवर 4 चा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. ए ए प्लस बी ची पॉवर 4 आणि तो बायनॉमियलने येऊन जातो. ठीक आहे ना. ओके. इंटिग्रेशन है. I is equals to integral of cos raised to the power 8x into cot x dx. cos raised to the power कळतंय का तुम्हाला काही? cos raised to the power 8x ला तुम्ही काय लिहाल? cos raised to the power 8x इथं काय आहे? cos x अपॉन sin x आणि dx. आता तुम्ही काय कराल? हा जो cos raised to the power 8x आहे ना, त्याला तुम्ही असं लिहू शकता का की cos स्क्वेअर x raised to the power 4. त्याच्या खाली काय आहे? sin x into cos x. Deliberately, I am writing like this. Cos square x is 1 minus sin square x, isn't it? Cos square x is 1 minus sin square x raised to the power 4 upon sin x into cos x dx. Sin x ला t पुट करा. cos x dx dt बनेल. कळतंय का? पुट ही अरेंजमेंट कशी केली हे समजतंय का सगळ्यांना? तर तुम्ही म्हणाल पुट sin x is equals to t. इथून काय मिळेल? cos x dx is equals to dt. आता हेच एक्सप्रेशन आता असं दिसेल. That is equals to integration of 1 minus t square upon t dt raised to the power 4 dt. So this will be the a minus b ची power 4. तर तुम्हाला माहिती आहे काय? a minus b ची power 4 that is equals to 4c0 a raised to the power 4b raised to the power 0 plus 4c1 a raised to the power 3 प्लस नाही, इथं मायनस साइन आहे. मायनस अल्टरनेट प्लस मायनस येतं ना. मायनस 4c1 a ची पॉवर 3 b ची पॉवर 1 प्लस 4c2 a ची पॉवर 2 b ची पॉवर 2 प्लस 4 प्लस नाही आता मायनस मायनस 4c1 a ची पॉवर 1 b ची पॉवर 3 प्लस 4c4 a ची पॉवर 0 b ची पॉवर 4. तुम्हाला NC0 हे माहिती आहे ना? नाही माहित. 4c1 इज 4. 4c2 कसं काढाल? 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 minus 2 factorial into 2 factorial. 4 factorial 4 3 upon 2 that is 6. बरोबर. म्हणजे फॉर्म्युला ऑफ दिस विल बी
म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअरची पॉवर 4 याचा फॉर्म्युला किंवा ए मायनस बी ची पॉवर 4 चा फॉर्म्युला काय येणार? ए ची पॉवर 4 मायनस 4 ए बी क्यूब प्लस 6 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 4 ए बी क्यूब प्लस बी ची पॉवर 4. कळतंय का? सो दिस विल समजतंय ना की विसरून गेले? सो इथे काय येणार आहे, सिरियस चॅप्टर सुरू असताना सिरियस तर राहावं लागतं, बरोबर? पण असं डिमोटिवेट पण होऊन नाही जायचं. अटॅक करायचा, जे होईल ते होईल. 1 1 टू द पॉवर 4 इज 1 मायनस 4 इंटू 1 इंटू टी स्क्वेअरची पॉवर 3. 4 येतं काय? इथे लिहू का फॉर्म्युला? ए मायनस बी ची पॉवर 4 इज इक्वल टू ए ची पॉवर 4 मायनस 4 ए बी क्यूब प्लस 6 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 4 ए स्क्वेअर सॉरी ए क्यूब बी प्लस बी ची पॉवर 4. बरोबर? 4 इंटू टी स्क्वेअरचा क्यूब प्लस 6 इंटू 1 इंटू टी स्क्वेअरचा स्क्वेअर, बरोबर? मायनस 4 इंटू 1 क्यूब इंटू टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर ची पॉवर 4 अपॉन टी dt. So this will be 1 minus 4t raised to the power 6 minus 6t raised to the power 4 माइनस नहीं था प्लस है माइनस 4t स्क्वायर प्लस t रेस्ट टू दी पावर 8 अपॉन t dt. क्वेश्चन लेंदी नाही आहे, सॉरी क्वेश्चन अवघड नाही, इट इज लेंदी. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ट्रिग्नोमेट्री मधून अल्जेब्रा, अल्जेब्रा मधून कॅल्क्युलस, ठीक आहे ना? मग हा 1/t प्रत्येकाला जर सेपरेट डिनॉमिनेटर दिला तर 1/t dt मायनस 4 इंटू टी ची पॉवर 6 अपॉन टी dt प्लस 6 इंटू टी ची पॉवर 4 अपॉन टी dt मायनस 4 इंटू मायनस 4 इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर अपॉन टी dt प्लस इंटिग्रल ऑफ टी रेस टू दी पॉवर 8 अपॉन टी dt. So this will be log t. So t ची पॉवर 5 चे इंटिग्रेशन t ची पॉवर 6/6 t ची पॉवर 3 चे इंटिग्रेशन t ची पॉवर 4/4 मायनस 4 t ची पॉवर 1 चे इंटिग्रेशन t स्क्वेअर बाय 2 प्लस t ची पॉवर 8/8 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. But what is your t? T is sin x. So the final answer is log of sin x minus 4/6 is 2/3 sin raised to the power 6x plus 3/2 sin raised to the power 4x minus 2 sin square x plus sin raised to the power 8x upon 8 plus. एकदा आंसर चेक करा बरं. कितवा क्वेश्चन आहे हा? करा बरं आंसर चेक. चेक करा. हम्म हा ह्याचा आन्सर 10व्याचं
आहे का गाईड आहे का तुमच्याकडे? हेच आहे का? Yes. हं. आता सम स्पेशल इंटिग्रल्स किंवा हे माहिती का तुम्हाला tan 3x tan 2x आणि tan x इज इक्वल टू tan 3x प्लस tan 2x प्लस tan x ही प्रॉपर्टी माहिती आहे का? ही कशी ऑप्टेन होते? कशी मिळते तुम्हाला? इथे दाखवतो. आणि मग त्याचं इंटिग्रेशन घेणं तर सोपंच आहे ना? हे पहा tan x tan 3x काय असतो? tan 2x प्लस x. मग मी काय केलं? tan 2x प्लस x ला tan a प्लस b चा फॉर्म्युला वापरला तर tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. हा इकडे मल्टिप्लाय झालं तर tan 3x मायनस tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. आणि राईट हँड साइडला काय? tan 2x प्लस tan x. आणि मग या साइडचा हा जो आहे 2 मिनिट हा तिकडे जाईल हा इकडे येईल. हम्म. मग या साइडचा जो tan 3x tan 2x tan x त्या साइडला जाईल आणि मग इकडे काय बनेल tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इज इक्वल्स टू tan 3x मायनस tan 2x मायनस tan x. आणि मग याचं इंटिग्रेशन काय येतं टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स तर आन्सर 1/3 लॉग ऑफ सेक 3x मायनस 1/2 लॉग ऑफ सेक 2x हेच आन्सर आहे का चेक करा एकदा मायनस लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. सोप्पा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे मी नाही घेत बसलो त्याला नोटवर. ठीक आहे ना? ओके. ही एक्सरसाइज आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता काही अवघड नाही राहिलेलं याच्यात. आता सम स्पेशल इंटिग्रल्स हे आणि हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत बरोबर ना. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. ब्राईटनेस जरा जास्त होते का? स्टँडर्ड सबस्टिट्यूशन ऑलरेडी माहिती आहे. डिफरन्शिएशन मध्ये पाहिलेलं ना आपण. मग ह्या स्टँडर्ड सबस्टिट्यूशन थ्रू आपण ह्या सगळ्यांचे आन्सर्स किंवा सगळ्या प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह करणार आहे आता. प्रत्येक प्रॉपर्टीला एक 5 मिनिट लागतील बट दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळे प्रॉपर्टीज म्हणण्यापेक्षा हे स्पेशल इंटिग्रल्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे हे रिझल्ट पार्टच असले पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला पण साइड बाय साइड माझ्यासोबत लिहायचं आहे. प्रूफ नाही करायचे पण हे इंटिग्रल ज्यावेळी मी प्रूव्ह करतोय ना त्यावेळी ते लिहून घ्यायचे हे स्पेशल इंटिग्रल्स. ओके. त्याची गरजही नाही तशी बट राहू द्या. ठीक आहे. एवढे 6 आणि अजून एक 7वा मला द्यायला पाहिजे. हा आहे. तर हे जे सगळे स्पेशल इंटिग्रल्स आहेत यांचे रिझल्ट पाठच असले पाहिजे बरोबर. ब्राईटनेस वर प्रॉब्लेम येतोय. फ्लॅश नाही पाहिजे. ब्राईटनेस 8. हम्म.
हे स्पेशल इंटिग्रल्स आपण प्रूव्ह करणार आहे. पहिलं स्पेशल इंटिग्रल काय? हे सगळे जे आहेत ना, यांचे रिझल्ट खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे त्यांना स्पेशल इंटिग्रल म्हणतात. आणि हाऊ वी ऑब्टेन दोज स्पेशल इंटिग्रल्स, हे जे स्टँडर्ड फॉर्म्युले स्पेशल इंटिग्रल्स आपल्याला कसे मिळतात? बाय फर्स्ट मेथड ऑफ इंटिग्रेशन. आपण कोणती मेथड पाहतोय आता? मेथड ऑफ इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. पण त्यांच्या थ्रू म्हणजे त्याचा वापर करून आपण काय करणार आहे? हे स्पेशल इंटिग्रल्स प्रूव्ह करणार आहे. मग सगळ्यात पहिलं जे इंटिग्रल आहे, सो दिस इज integration of 1 upon x square plus a square dx is equals to 1 upon a tan inverse of x by a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. हा रिझल्ट पाठच असला पाहिजे. मग हे कसं प्रूव्ह करणार तुम्ही? तुम्ही म्हणणार लेट आय इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स. आणि काय करणार? एक्स इज इक्वल्स टू, ज्यावेळी असं असतं, आठवा बरं काय सबस्टिट्यूट करणार मग? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दिसतो त्या टाइमला तुम्ही काय सबस्टिट्यूट करत असता? एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, बरोबर ना? कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. आठवतंय ना? मग एक्स इज इक्वल टू टॅन थिटा तुम्ही पुट करणार. तर टॅन थिटा पुट केला तर डीएक्स तुमचा काय बनेल? सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. बरोबर का? मग आता हे सगळ्यांना कळतंय ना सेक स्क्वेअर थिटा डी थिटा का आलाय? आता तुम्ही ह्या इंटिग्रल मध्ये इव्हॅल्युएट करणार. सो दिस विल बी 1 अपॉन एक्स ला तुम्ही काय केलंय? टॅन थिटा पुट केलंय. तर टॅन थिटा, फक्त टॅन थिटा पुट करण्यापेक्षा ए टॅन थिटा पुट करायला पाहिजे होता, कारण इथं ए स्क्वेअर आहे. बरोबर ना? मग ए टॅन थिटा पुट केल्यानंतर सो दिस विल बी 1 अपॉन ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर डी थिटा असं बनेल. पण डी थिटा नाही, डी एक्स इज रिप्लेस्ड बाय ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा समजतंय का? एक्स ला आपण ए टॅन थिटाने रिप्लेस केलं तर ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा बनेल. ए स्क्वेअर इज ए स्क्वेअर आणि डीएक्स तुमचा ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा बनेल. बरोबर? आता काय होईल? आता यांच्यातला ए स्क्वेअर दोघांमधला कॉमन काढू आपण बाहेर, आणि वरचा जो ए आहे त्याला पण कॉमन काढू बाहेर इंटिग्रेशनच्या बाहेर, कारण ते कॉन्स्टंट आहेत ना. ए इज कॉन्स्टंट. आणि वर काय राहते पहा? सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. आणि खाली काय राहतोय? खाली राहतोय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कळतंय का सगळ्यांना? हा ए स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरला वर ए, तर एकमेकांना कॅन्सल होईल, खाली फक्त एक ए राहील. बरोबर? सो दिस विल बी 1 अपॉन ए इंटिग्रल ऑफ वर सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज ऑल्सो सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज ऑल्सो सेक स्क्वेअर थिटा अँड डी थिटा. सेक स्क्वेअर थिटा ऑल्सो कॅन्सल टू इच अदर. बरोबर? सो द फायनल आन्सर विल बी 1 by a integral of d theta, isn't it? And integration of d theta is theta. So this will be 1 by a into theta plus c. But what is theta? X is equals to a tan theta. This implies x by a is equals to tan theta. समजतंय का? तर theta is equals to tan inverse of x by a. Theta is equals to tan inverse of x by a. So the final answer will be 1 by a tan inverse of x by a plus integration constant c. कळते? समजलं? Now next, I is equals to, or let us say second property or second special integral is integral of 1 upon a square minus x square dx is equals to 1 upon 2a log of a plus x. लॉगच्या आतमध्ये जे काही असेल त्याला मॉड द्यायचं अपॉन a मायनस एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. हे पार्टच असलं पाहिजे. ठीक आहे? आता पहा,
तुम्ही म्हणणार लेट आय इज इक्वल्स टू दिस आणि काहीतरी सबस्टिट्यूशन करून आपण प्रूव्ह करूया. बरोबर ना? आता काय सबस्टिट्यूशन करावं बरं अशा वेळी एक्सला? 1 मायनस बरं लॉग आला पाहिजे. लॉग येण्यासाठी सबस्टिट्यूशन इज नॉट अ प्रॉपर वे. सबस्टिट्यूशन इज नॉट अ प्रॉपर वे. मग आता काय करावं लागेल? आता करावी लागेल अरेंजमेंट. समजा मी पुट केलं असतं एक्सला साइन थिटा पण पुट केला असता. पण मग तेच गोष्टी आपल्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये घेऊन गेल्या असत्या. बट वी वॉन्ट लॉग. आपल्याला काय पाहिजे? लॉग. मग मला इथे करावी लागेल अरेंजमेंट आणि ह्या ज्या वनला हा जो वन आहे त्याला काहीतरी मला चेंज करावं लागेल. ह्याच इंटिग्रलला थोडा वेळ मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून असं लिहू शकतो का? चेंज द कलर. हा 1 अपॉन ए मायनस एक्स इंटू ए प्लस एक्स डीएक्स. बरोबर. आता अरेंजमेंट पहा कशी करतोय. इथं वन आहे, 2a पण आपल्याला पाहिजे. सो व्हॉट व्हॉट आय एम थिंकिंग की हा जर 2a मला बाहेर पाहिजे 1/2a, सो आय शुड डिव्हाइड मल्टिप्लाय बाय 2a. कळतंय? समजतंय का सगळ्यांना? असा विचार करायचा आहे, हा हा थॉट द्यायचा आहे आपल्याला की अरे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि ह्याला प्रूव्ह करायचं इंटिग्रल ऑफ 1/a² मायनस एक्स स्क्वेअर. अँसर याचं 1/2a लॉग ऑफ किंवा खूप सारे ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये पण असा स्टँडर्ड प्रॉब्लेम जरी असले एखाद्या एक्झाम मधला आणि आपल्याला तर ऑप्शन असा दिसतोय की 1/2a लॉग ऑफ दिस, म्हणजे ऑप्शन थ्रू पण आपण गेस करू शकतो की आपल्याला मेथड कोणती वापरायची. मग मी 2a ने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर माझं इंटिग्रेशन आता मला असं दिसेल 1/2a इंटिग्रल ऑफ. थोड्या वेळासाठी मी हा 2a ला ए प्लस एक्स लिहू शकतो, ए प्लस ए लिहू शकतो का? अपॉन ए मायनस एक्स ए प्लस एक्स डीएक्स. आणि आता मी अजून एक छान अरेंजमेंट करतोय मायनस एक्स आणि प्लस एक्स. काही बदल आहे का ह्याच्यामध्ये? पहा 2a ने आधी डिवाइड मल्टिप्लाय केलं. अल्टिमेटली काय होते माहिती का? अल्टिमेटली हे तर झिरोच होऊन जाते. हा 2a आणि हा 2a कॅन्सलच होऊन जातोय आणि हे पुन्हा हेच बनतंय. बट दिस इज वी आर डुईंग टू प्रूव्ह द रिझल्ट. आपण हे कशासाठी करतोय? रिझल्ट प्रूव्ह करण्यासाठी. तो फायनली वी कॅन से आपण म्हणू शकतो की हे आता असं बनेल 1/2a इंटिग्रल ऑफ ए मायनस एक्स इंटू प्लस इंटू नाही ए मायनस एक्स प्लस ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स इंटू ए प्लस एक्स डीएक्स. कळत आहे? आता काय होईल? आता डिनॉमिनेटर सेपरेटली द्या. कळतंय ना? डिनॉमिनेटर सेपरेटली द्या. हे बनेल इंटिग्रल ऑफ 1/2a इंटिग्रल ऑफ ए मायनस एक्स अपॉन ए मायनस एक्स इंटू ए प्लस एक्स प्लस प्लस ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स इंटू ए प्लस एक्स डीएक्स. बरोबर ना? आता काय होईल? त्याला कॅन्सल होईल. याच्यासाठीच तर हा सगळा कारभार केलाय. कळतंय का तुम्हाला? हे चार चार गोष्टी पुढचा विचार करा. सो दिस विल बी 1/2a 1/2a इंटिग्रल ऑफ 1 अपॉन, चला ह्याला थोडा वेळ ब्रॅकेट मध्ये ठेवू, 1/a प्लस एक्स डीएक्स प्लस इंटिग्रल ऑफ 1/a मायनस एक्स डीएक्स. बरं ह्याचं इंटिग्रेशन काय होईल सांगा बरं? 1/2a log of a plus x upon derivative of that a plus x is 1, no need to divide by derivative, plus mod of log of mod a minus x upon derivative of that is -1, and let us give that integration constant c.
So this will be 1 upon 2a. लॉगची प्रॉपर्टी वापरा, हा मायनस साइन आहे. दिस विल बी log of a minus log of b is log of a upon b. So this will be log of a plus x upon a minus x plus integration constant c is the final answer. कळतंय का अरेंजमेंट कशी केली, थॉट कसा दिलाय, समजतंय ना सगळ्यांना. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज, or next important integral is indefinite integral of 1 upon x square minus a square dx is equals to 1 upon 2a log of x minus a upon x plus a plus integration constant c. ठीक आहे ना, असं बनवून आहे. मग ह्याच्यासाठी पण सेम अप्रोच काय, 2a ने डिवाइड मल्टिप्लाय प्लस मायनस एक्स ची अरेंजमेंट. तर आता म्हणाल लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स. आता काय कराल, अरेंजमेंट कराल तुम्ही. एक्स मायनस ए एक्स प्लस ए लिहाल आणि अरेंजमेंट अशी कराल की 2a मला जर बाहेर पाहिजे, सो आय शुड हॅव दिस. सो दिस विल बी 1 अपॉन 2a इंटिग्रल ऑफ a प्लस ए अपॉन एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए डीएक्स. बोर्डला याचे प्रूफ्स विचारतात 3-3, 4-4 मार्काला एव्हरी इयर. ठीक आहे ना. सो अरेंजमेंट शुड बी डन मायनस एक्स प्लस एक्स. बरोबर. सो दिस विल बी, आता सांगा बरं हे काय बनेल. 1/2a इंटिग्रल ऑफ एक्स प्लस ए मायनस ऑफ एक्स मायनस ए. कळतंय का, अपॉन एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए डीएक्स. हे काय बनेल 1 upon 2a. This will be 1 upon 2a integral of, डिनॉमिनेटर सेपरेटली द्या, 1 upon x minus a मायनस, आज पूर्ण झोप घेतली वाटतं. हा 1 upon x minus a minus 1 upon x plus a. Okay, give the integral separately. इथपर्यंत आता. So this will be 1 upon 2a इंटिग्रल ऑफ, थोडं ब्रॅकेट द्या बाहेर, 1 अपॉन एक्स मायनस ए डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स प्लस ए डीएक्स. ओके. आता 1 अपॉन 2a याचं इंटिग्रेशन काय, लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन डेरिवेटिव्ह ऑफ दॅट इज 1. अरे 1, नो नीड टू डिवाइड. मायनस लॉग ऑफ x plus 1, derivative of that x plus a upon derivative of that is 1, no need to divide, and plus integration constant c, apply the property of log, so final answer will be 1 upon 2a log of mod of x minus a upon x plus a plus integration constant c. बरोबर. दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट रिझल्ट. म्हणजे आपण 3 मोकळे फॉर्म्युले पाहिले. फर्स्ट, इंटिग्रल ऑफ 1 upon x square plus a square dx is equals to 1 upon a tan inverse of x by a plus c. दूसरा फॉर्म्युला इंटिग्रल ऑफ 1 upon a square minus x square dx is equals to 1 upon 2a log of, आता पहा a जर पहिला असेल ना तर प्लस येणार, log of a plus x upon a minus x plus c. थर्ड,
Integration of 1 upon x square minus a square dx. This will be 1 upon 2a log of x minus a upon x plus a plus c. हे मोकळे फॉर्म्युले झाले तिन्ही पण. बरोबर ना? समजतंय? आता हे जे बाकीचे उरलेले 7 हे पण प्रूव्ह करायचंय. हम्म? आता रूट वाले 3 मोकळे पाहिले, आता रूट वाले हे सलग 3 पाहू. आणि हा रूट मध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे ना, म्हणून मी ह्याला थोडं बाजूला ठेवतोय. ठीक आहे. कुठला आहे आता चौथा पॉईंट. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन नाही साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी ओनली. ठीक आहे ना. आता आता इथं तुम्हाला स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करावं लागेल. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन म्हणण्यापेक्षा सबस्टिट्यूशन आपल्याला माहिती आहे आणि ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व आहे, म्हणजे आपल्याला साइन थिटा वगैरे काहीतरी पुट करावं लागेल. एक्स स्क्वेअर च्या जागी काय पुट करावं, म्हणजे एक्सच्या जागी काय पुट करावं. साइन थिटा जर पुट केला तर ए साइन थिटा पुट केला तर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, मग ए स्क्वेअरला बाहेर घेऊन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा पुन्हा कॉस स्क्वेअर थिटा बनेल आणि कॉस डीएक्स तुमचा कॉस थिटा डी थिटा आहे, तर कॉस थिटा कॅन्सल होईल, थिटा येईल, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय झालं प्रूव्ह. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे हा अप्रोच तुम्हाला आधीच कळायला पाहिजे, की अरे ह्याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला नक्की काय करावं लागेल. ठीक आहे ना. तर आय म्हणा याला, आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. एक मिनिटात करूया आपण. किती 9:21 ना? एक मिनिटात 9:23 पर्यंत, कारण ते अर्धा झाला असेल ना आतापर्यंत. पुट एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा. एक्स ला साइन थिटा पुट केला तर लगेच थिटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स. हा, साइन थिटाने काम जमेल का? नाही जमणार, कारण ए पण आहे ना. एक्स इज इक्वल्स टू ए साइन थिटा. मग इथं लगेच डिक्लेअर करा की थिटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. कळतंय का? ए डिवाइडला जाईल. मग आता पहा, तुम्ही असं पुट केल्यानंतर डीएक्स तुमचा बनेल ए कॉस थिटा डी थिटा. बरोबर का? मग हे जे इंटिग्रल आय आहे हे आता तुम्हाला असं दिसेल 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डी थिटा. फक्त डी थिटा नाही, ए कॉस थिटा डी थिटा. ए कॉस थिटा डी थिटा. बरोबर. आता काय होईल, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअरला कॉमन काढा, आतमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि इथं काय ए कॉस थिटा डी थिटा. ए कॉस थिटा डी थिटा. बरोबर. आता हा जो अंडर रूट मध्ये आहे ना, अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर तो बाहेर येऊन ए बनेल, आणि हा काय कॉस स्क्वेअर थिटा तो पण अंडर रूट मधला कॉस थिटा बनेल. सो दिस विल बी 1 अपॉन ए कॉस थिटा आणि इथं काय ए कॉस थिटा डी थिटा. हे एकमेकांना कॅन्सल होईल ना. अँड फायनली आन्सर विल बी इंटिग्रल ऑफ डी थिटा ओनली. आन्सर इज थिटा प्लस सी. व्हॉट इज युअर थिटा? साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. कळतंय का? स्टँडर्ड फॉर्म्युले लक्षात असले पाहिजेत. समजलं? नेक्स्ट. स्क्रीन मुळे खूप कामं असते रे, नाहीतर जवळपास एक तासच लेक्चर घ्यायचं असेल ना, 15 मिनिटं 20 मिनिटं तर अशीच निघून जातात. पोरांना लिहिण्यात टाइम नाही ना. बरोबर ना. जर आपल्याकडे व्हाईट बोर्ड असेल ना, तर व्हाईट बोर्डला आपण आधी लिहायचं, मग ते लिहिणार.
बरोबर. मग त्याच्यामध्ये 10-20 मिनिट 20 एक मिनिटं जातात. कॉन्टेंट डिलिव्हरी फक्त 40 मिनिटच राहते. ठीक आहे. पण तुम्ही घरी जाऊन लिहिता ना. आता नेक्स्ट फिफ्थ ना, इंटिग्रल ऑफ 1/√x² - a² dx. That will be log of x प्लस रूट ऑफ x² - a². थोडंफार मागं पुढं पण होईल. आधी प्लस वाली असेल, नंतर मायनस वाली असेल. जे आहे ते आहे. काय झोप येते? अरे तू तर लेट आलाय. So let I is equals to that integral 1/√x² - a². आता काय कराल तुम्ही? एक्सच्या जागी काहीतरी पुट करायचंय आणि इथं आन्सर लॉग मध्ये. कशामध्ये? लॉग मध्ये. मग आता थोडासा विचार करावा लागेल. अजून विचार करावा लागेल. लॉग मध्ये जर आन्सर आणायचंय, तर पुट केल्याने काय होईल का? म्हणजे एक्सला समजा मी काहीतरी पुट केलं. लेट अस से एक्स इज इक्वल्स टू मी पुट केला. मला माहिती की sec² θ - 1 इज tan² θ. बरोबर. मग मी समजा एक्सला tan थिटा इथं पुट केला. सॉरी, सेक थिटा पुट केला. काय पुट केला? सेक थिटा. ए सेक थिटा. कारण इथं ए पण आहे ना. तर एक्सला समजा ए सेक थिटा पुट केला. तर a²sec² θ आणि हा a². मग dx तुमचा काय बनेल? ए सेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह सेक थिटा टॅन थिटा अँड डी थिटा. हा तुमचा dx बनेल. बरोबर. इथून तुम्ही सेक थिटाला काय म्हणाल? इथून तुमचा सेक थिटा येईल x/a आणि थिटा येईल सेक इनवर्स ऑफ x/a. बट आर वी ऑन द राईट ट्रॅक आहोत का? ते बघण्यासाठी आपल्याला तर थोडंसं प्रोसीड करावं लागेल अजून. 2-4 स्टेप अजून, म्हणजे 2 स्टेप वरून आपल्याला कळेल की आपण योग्य वेवर आहे की नाही. म्हणजे मी ऍज अ स्टुडंट सेंट्रिक अप्रोच सांगतोय. आय नो की असं जावं लागेल, बट स्टील पण ऍज अ स्टुडंट कन्फ्युज आहोत की अरे हे बरोबर आहे की नाही, बिकॉज वी आर डुईंग दिस फर्स्ट टाइम. ठीक आहे. तर मग मी म्हणलं की चला करून पाहू. तर 1/√ऑफ x² म्हणजे तुमचं बनेल a² sec² थिटा मायनस a² आणि तुमचा डी थिटा बनलाय ए सेक थिटा टॅन थिटा इंटू डी थिटा. बरोबर. आता हा काय बनेल? 1/√ऑफ a² इन ब्रॅकेट sec²θ - 1. sec²θ - 1 इज टॅन थिटा, इजंट इट? हा sec²θ - 1 इज tan² थिटा. रूट मधला tan² थिटा आणि a² बनेल 1/a टॅन थिटा. आणि इथं काय? ए सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा. ए टॅन थिटा कॅन्सल. इथं काय आलंय? इंटिग्रल ऑफ सेक थिटा ओनली. इंटिग्रल ऑफ सेक थिटा डी थिटा. मग सेक थिटाचं इंटिग्रल, आय शुड यूज नाव. हे काय बनेल? इंटिग्रल ऑफ सेक थिटा डी थिटा. बरोबर ना? सेक थिटाचं इंटिग्रेशन लॉग सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटिग्रेशन म्हणले. बट सेक थिटा इज व्हॉट? x/a. टॅन थिटा इज व्हॉट? वी डोंट नो. बट वी नो दॅट सेक थिटा जर तुमचा कलर समजा मी हा यूज करतो, सेक थिटा जर x/a आहे, तर वी नो दॅट टॅन थिटा इज इक्वल्स टू √ऑफ sec²θ - 1. So this will be √ऑफ x² upon a² - 1. बरोबर का? So this will be log ऑफ सेक थिटाला काय लिहिल मी?
सेक थीटाला एक्स बाय ए अँड टॅन थीटाला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर -1. कळतंय का रे तुम्हाला काय चाललंय ते? आता हा ए स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होईल आणि अंडर रूटच्या बाहेर निघून ए बनेल. बरोबर. सो दिस विल बी लॉग ऑफ एक्स बाय ए प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस सी. कारण रूट मध्ये ए स्क्वेअरला ए लिहिला तर दोघांचाही डिनॉमिनेटर ए आहे. सो कॅन आय राईट दिस ॲज लॉग ऑफ on x plus root x square minus a square minus log of a plus c. But a is constant, so log a must be constant. So log a minus log a plus c la, this minus log a plus c, let us call that c1. So this will be log of x plus root x square minus a square plus integration constant c1, where c1 is equals to minus log mod a plus c. कळतंय का? इझी आहे का? ओके, नाउ नेक्स्ट. Sixth special integral is integration of 1 upon under root of x square plus a square dx. So this will be log of x plus root x square plus a square dx plus c. Can you prove this? काय पुट करावं लागेल आता तुम्हीच सांगा काय पुट करावं. काय करावं लागेल? इट्स कॉमन काढायला लागेल. एक्स ला काय पुट करावं लागेल? टॅन थिटा पुट केला तर जमल का? जमेल ना. कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक थिटा सेक स्क्वेअर थिटा एक सेक कॅन्सल होईल. कळतंय? सो ह्याला तुम्ही आय म्हणाल, समोर लक्ष असलं पाहिजे सगळ्यांचं. त्याला तुम्ही आय म्हणाल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स इंटू डीएक्स म्हणण्यापेक्षा विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा फक्त डीएक्स म्हणा. एक्स इज इक्वल्स टू समजा ए टॅन थिटा पुट केला तर डीएक्स काय बनेल तुमचा? ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. बरोबर का? कळतंय का? आपण ही कोणती मेथड वापरतोय? मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, म्हणजे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन करतोय. मग बाय पार्ट्स अजून बाकी आहे, बाय पार्शियल फ्रॅक्शन अजून बाकी आहे. ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. आता आता तुम्ही याच्यावरून म्हणाल की तुमचा जो टॅन थिटा आहे एक्स बाय ए आहे, दिस इम्प्लाइज थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय. एवढ्याची गरज नाही लागत, पण पुढे जाऊन काय होईल ते म्हणजे तिथं पाहू आपण जर लागलीच तर. आय इज इक्वल्स टू, आता तुमचं इंटिग्रलचा व्हेरिएबल चेंज झालाय, दॅट इज इन थिटा. इंटिग्रल इज अ व्हेरिएबल ऑफ थिटा इन दिस केस, म्हणजे व्हेरिएबल आपण थिटा वापरतोय. दिस विल बी 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस ए square into dx is a sec square theta into d theta. So this will be integral of 1 upon under root of a square into 1 plus tan square theta and into a sec square theta d theta. कहते हैं ना. So this will be integral of 1 upon a sec theta and this is
ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. सेक थीटा, अरे ते अंडर रूट मध्ये, ते अंडर रूट मध्ये, अंडर रूट मध्ये हा काय बनलाय, हा बनलाय अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा. बरोबर. मग ए सेक थीटा कॅन्सल होईल. वर फक्त सेक थीटा राहील. सेक थीटा डी थीटा. दिस विल बी इंटिग्रल ऑफ सेक थीटा इंटू डी थीटा. सो इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा इज, आपण पाहिले कसं इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा कसं काढलं, सेक थीटा टॅन थीटाने मल्टिप्लाय सेक थीटा टॅन थीटाने डिवाइड. किंवा मागे पण आता याच्यामध्ये पण हेच केलं. सो दिस विल बी log of mod sec theta plus tan theta plus integration constant c. But tan theta is x by a. मग sec theta काय येईल, sec theta काय येईल, अंडर रूट ऑफ 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, म्हणजे अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. कळतंय का? कारण सेक थिटा काय असतो, अंडर रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग तुम्ही म्हणाल प्लस मायनस का नाही म्हटलं, वी आर कन्सिडरिंग द पॉझिटिव्ह व्हॅल्यू थिंग्स. ठीक आहे. मग आता हे काय बनेल आता, लॉग ऑफ सेक थिटा इज इन दिस केस अंडर रूट ऑफ 1 plus x square upon a square, and tan theta is what? Tan theta is x by a plus integration constant c. Taking LCM, we get log of root x square plus a square plus x upon a plus integration constant c. So this will be log of x plus root x square plus a square minus log a using property of logarithm. Property of logarithm वापरतोय plus integration constant c. So this will be, let us say this is c1. बरोबर ना, हे सगळं कॉन्स्टंटच आहे, तर मग आपण त्याला c1 म्हणून टाकू. आता हे काय बनेल, फायनली वी आर गेटिंग दिस ॲज लॉग ऑफ मॉड x प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. बरोबर. मग हे 3 रूट मधले पण आपण पाहिले. तीन मोकळे पाहिले, 3 रूट मधले. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन इनवर्स येणार, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. बरोबर. फिफ्थ, इंटिग्रल ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स असेल तर लॉग ऑफ एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स, सॉरी प्लस सी येणार. आणि सिक्स्थ, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स असेल, so this will be log of x plus root एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. ठीक आहे ना, समजते सगळ्यांना. नाउ लास्ट, दिस इज रिमेनिंग. थ्री पॉइंट टू बी सोडवण्यासाठी आज गुरुवार आहे ना, मग रविवार पर्यंत आणाल तुम्ही, रविवारी लेक्चर होईल. हा, शनिवारी नाही व्हायचं ना, रक्षाबंधन आहे, म्हणून तर आज आलोय. काय, पण रविवारी असणार आहे ना तुम्ही, रविवारी होईल लेक्चर.
नाही तर एक दिवस शनिवारचाही घालवायचा, रविवारचाही घालवायचा, असं नका करू. Now last, 7. Seven type of special integral is integration of 1 upon x into root x square minus a square. तो है ना, dx is equals to 1 upon a sec inverse of x by a plus कहते हैं. आता काय सबस्टिट्यूशन करणार बरं तुम्ही? दिसतंय ना रे, फॉर्म्युल्यामध्ये दिसतंय सेक थीटा पुट करा. बरं तेच का पुट करा? कारण सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज टॅन स्क्वेअर थीटा, बरोबर. आय इज इक्वल्स टू काय म्हणाल, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स, बरोबर. मग पुट एक्स इज इक्वल्स टू ए सेक थीटा. ए सेक थीटा पुट केला एक्स ला, तर मग हे काय बनेल, डीएक्स बनेल ए सेक थीटा टॅन थीटा डी थीटा, बरोबर. आणि ह्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की तुमचा थीटा जो आहे तो सेक इनवर्स ऑफ एक्स बाय ए असेल. ठीक आहे. आता पहा, हे जे दिलेलं इंटिग्रल आहे, हे दिलेलं जे इंटिग्रल आहे हे आता असं चेंज होईल, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन काय म्हणलं आपण एक्स ला, ए सेक थीटा म्हणलं, ए सेक थीटा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस ए स्क्वेअर इंटू ए सेक थीटा टॅन थीटा डी थीटा. ठीक आहे ना. मग हे बनेल इंटिग्रल ऑफ 1 अपॉन ए सेक थीटा आणि इंटू असं पण लिहू शकतो, पण ए स्क्वेअर इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इंटू ए सेक थीटा इंटू टॅन थीटा इंटू डी थीटा. अरे इथून तुमचं बोर्डचं पण काम होऊन जातंय, आणि म्हणून मी इतकं डिटेल सांगतोय, कारण दीज प्रूफ्स विल बी आस्क्ड, हे प्रूफ्स विचारले जातील. ठीक आहे ना. दिस विल बी इक्वल्स टू, आणि कॉम्पिटेटिव्ह साठी पण इम्पॉर्टंट आहे की आपण सबस्टिट्यूशन कसं करतोय, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण सबस्टिट्यूशन करतोय, म्हणजे इथून मेथड ऑफ सबस्टिट्यूशनची पण कन्सेप्ट रिवाइज होते. सो दिस विल बी इंटिग्रल ऑफ 1 अपॉन ए सेक थीटा काय 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 करू ना, करू ना. तिथून टॅन थीटा पण मिळेल ना आपल्याला, ए टॅन थीटा इंटू, बरं ठीक आहे इथं करून टाकू. दिस विल बी 1 अपॉन, आता हा काय, ए टॅन थीटा, कारण ते अंडर रूटच्या बाहेर निघलं ए टॅन थीटाच राहील ना, इंटू टॅन थीटा डी थीटा. टॅन थीटा कॅन्सल, काय राहिलंय बाहेर, 1 अपॉन ए, काय 1 अपॉन ए इंटिग्रल ऑफ डी थीटा, डी थीटाचं इंटिग्रेशन थीटा. सो दिस विल बी 1 अपॉन ए theta plus c. What is theta? Theta is sec inverse of x by a. So this will be 1 upon a sec inverse of x by a plus c. झाले का सगळे सबस्टिट्यूशन? हा, ओके. सगळे फॉर्म्युलेज आपण स्पेशल इंटिग्रलचे आता पाहिले. हे सगळे जे फॉर्म्युले इथे लास्टचा फॉर्म्युला, सातवा जो फॉर्म्युला आहे जो आपण पाहिला, that is integral of 1 upon x root x square minus a square dx is equals to 1 upon a sec inverse of x by a plus
हे स्पेशल इंटिग्रल्स तुमचे पाठच असले पाहिजे. ठीक आहे? बिकॉज यांच्यावरून आपल्याला वेगवेगळे इंटिग्रल ऑफ टाइप घ्यायचे. ठीक आहे ना? सो तुम्ही काय करा आता, आता त्याच्यानंतर हे हे सगळं प्रूफ आहे. सगळे प्रूफ्स आहेत. त्याच्यानंतर इंटिग्रल ऑफ टाइप हे सुरू होतील. मग काही क्वेश्चन्स आणि मग एक्झरसाइज. एक्झरसाइज तुम्ही कराल, काय एवढं नाही अवघड. हा, तर मला असं वाटतं की हे फॉर्म्युले तुम्ही लगेचच्या लगेच एक 5-10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये पाठ करावेत. ठीक आहे ना? म्हणजे लगेच काय करू आपण, क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. एक ब्रेक पण घेऊ शकता. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, 10 मिनिटात रिवाइज करा. ठीक आहे?